बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील मंदिराच्या चोरीवरती एक भाष्य केले. खूप हास्यास्पद आहे. पण काय बोललेत की राम मंदिरातील चोरी हा फार छोटा विषय म्हणे. मुघलांनी देशाकडून जे काही लुटलं त्याच्या तुलनेत ही 2 ते 7 कोटींची अनियमितता काहीच नाही. मुघलांनी फक्त पैसाच नाही तर हिंदूंचा सन्मानही लुटला, असं अनुपम खेर यांनी म्हटलंय. तर मुघल जेव्हा होते तेव्हा सगळीकडेच अत्याचार होता, हे सर्वांना माहिती. पण तो अत्याचार अंधकार दूर करत आज आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि हिंदुत्ववादी सरकार आहे. आणि त्या उत्तर प्रदेशमध्ये बी, देशात बी, आणि त्या जिथे अयोध्या भूमी आहे तिथे हिंदूंचं सरकार आहे. तिथे ती चोरी झालेली आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. खरं तर प्रभू श्रीरामांच्या देवाला देखील सोडलं नाही आणि हे महाशय राम मंदिर चोरीवरती भाष्य करतायत. या आपल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरासाठी कितीतरी कारसेवकांनी आपला जीव गमावलेला आहे. असा संघर्ष करत हे मंदिर उभं राहिलंय. त्या मंदिरासाठी लोकांनी दान टाकलंय. जगातून पैसे आलेले आहेत, पूर्ण भारतभरातून पैसे आलेले आहेत. आणि त्या पैशावरती जर डल्ला मारला तर राम भक्तांचं मन दुखणार की नाही. आणि त्याच्यामध्ये यांच्यासारखे लोक जर काही बडबड करायला लागले, त्या चोरीचं समर्थन करायला लागले, तर मग राम भक्त ही गोष्ट कशी काय ऐकून घेईल. हा काही पिक्चर नाहीये का तुम्हाला पिक्चर मधला डायलॉग बोलायचा होता. कृपया करून या वादात तुमच्या सारख्याने पडू नका. तुमचा तुम्ही सिनेमा आणि प्रेक्षक एवढ्या पुरतं मर्यादित राहा. जय श्रीराम.